नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वांसमोर अद्वैत हा म्हणत असतो की सर्वांनी बघितलं की या मुलीनं माझ्या आईला धक्का दिला आणि तो पण सर्वांच्या समोर, आणि ते सोडून तुम्ही सर्वजण हिच्यावर विश्वास ठेवतात. आबा हिच्या संस्कारावर तुम्ही विश्वास ठेवतात. सरोजला जेव्हा तिने कलावर हात उघडलेला असतो तेव्हा ती तिच्याच हाताने खाली पडलेली असते. कलाचा धक्का सुद्धा तिला लागलेला नसतो हे तिच्या डोळ्यासमोर येते, परंतु ती शांत राहते. तेव्हा रजनी अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, आपण रागाच्या भरात काही पण बोलतो पण खरं काही वेगळं असतं. अरे अद्वैत, तू जरा शांत हो, जरा विचार कर. अरे जरा विचार कर की कला इतक्या दिवसापासून आपल्या घरात राहते आणि ती आपल्या घरात रुळलेली आहे. ती असे कसे करू शकेल? ती कशाला हे सर्व करेल? नाही, ती मुलगी ती साधं कुणाचं मन सुद्धा दुखावत नाही, मग ती कशाला कुणाला धक्का देईल? रजनीचे हे बोलणे ऐकल्यानंतर श्रीकांतला मात्र खूप राग येतो आणि तो जोरात रजनी असे सर्वांसमोर रजनीवर ओरडतो. श्रीकांत रजनीला म्हणतो की रजनी, अगं तुला किती वेळेस सांगायचे की तू त्या मुलीची बाजू घेत जाऊ नकोस. अगं आपल्या घरात उभं राहण्याची सुद्धा तिची लायकी नाही आणि एवढं असं काय झालं की तू तिची बाजू घेते? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काकी, माणसामध्ये जर इगो भरलेला असतो तर माणूस काही पण करतो आणि एक्झॅक्टली हा खरेचा हाच प्रॉब्लेम आहे. तिचा इगो इतका वाढलेला आहे की तिला समजत सुद्धा नाही की ती काय करते ते. म्हणूनच आतापर्यंत ती फक्त बोलत होती पण ते पुरेसं नव्हतं. म्हणजे आपल्या घरात माझ्या आईपेक्षा, आपल्या आबांपेक्षा, चांदेकर फॅमिलीतील कोणत्याही व्यक्तीपेक्षा ही खरे जास्त महत्वाची आहे का काकी, असे तुला वाटते? तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, हे बघ, तू स्वतःचा राग आवर, तू इतका मात्र चिडू नकोस, आपण नंतर काय आहे ते समजावून घेऊयात. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय आबा, तुम्ही हिला समजावून घ्यायला सांगतात? नाही नाही आबा, तुम्हाला कुणालाच कळत नाही, पण या मुलीबरोबर मात्र मी 24 तास असते, त्यामुळे ही मुलगी काय करू शकते हे मला चांगलंच माहिती आहे. अति शहाणी, आतल्या गाठीची आणि सेल्फिश. तुमचा कुणाचा विश्वास असू द्या किंवा नसून द्या, पण मला पूर्णपणे खात्री आहे ही मुलगी हे सर्व करू शकते. ती आईला तिने धक्का दिलाच असणार. कुठल्याही माणसापेक्षा माझा विश्वास माझ्या बुद्धीवर आणि डोळ्यावर जास्त आहे. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, आपण एखाद्या माणसाबद्दल आपला पूर्वग्रह करून बसतो आणि त्याच डोळ्यातील आरशाप्रमाणे आपण त्याच्याकडे बघत असतो, त्यामुळे तू सुद्धा असे करू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आबा, मी तुम्हाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. या मुलीने मात्र तुमच्या मनात तिची इमेज क्रिएट केली. तुम्हाला फक्त तेवढं दिसतं, त्याची दुसरी बाजू मात्र नाही दिसत. दुसरी बाजू सुद्धा तुम्ही बघा, त्याचा विचार करा. काकी, किचन मध्ये मी काय करू, आज स्वयंपाकाला काय करू, आज भाजी कुठली करू, म्हणून सतत ती तुझ्या मागे मागे करत असते. सतत हा तिचा देखावा असतो आणि कोणाला तिचा हा चॅप्टरपणा देखावा नाही कळत. मला मात्र पूर्णपणे समजत असते. आणि ही परवा आलेली मुलगी माझ्या आईला माझ्याच घरात धक्का कशी देऊ शकते? कलाला मात्र अद्वैतचे हे बोलणे कळत नसते. तिला तर खूप राग येत असतो, कारण अद्वैतने पूर्णपणे तिच्याबद्दल गैरसमजच डोक्यात भरून घेतलेला असतो. अद्वैत सर्वांसमोर म्हणत असतो की माझी आई खूप स्ट्रॉंग आहे, खंबीरपणे ती तिचे पाय रोवून उभी आहे आणि हिला ते माहिती आहे ही माझ्या आईला मेंटली हर्ट करू शकली नाही, म्हणून तिने आता तिला फिजिकली हर्ट केले. आबा अहो, आजपर्यंत हिने माझ्याबरोबर सुद्धा तेच केले. अनेकदा मला तिने तुमच्या नावाची धमकी सुद्धा दिली, ब्लॅकमेल सुद्धा केले, पण आज माझ्या आई बरोबर तिने जे काही केले ना ते मी सहन करू शकत नाही. सॉरी आबा. तेव्हा अद्वैत कलाकडे बघतो आणि कलाला विचारतो की काय ग, काय झाले, आता का गप्प बसलीस? बोल ना, मान्य कर सर्वांसमोर की मी जे काही बोलतो ते बरोबर आहे म्हणून. कलाला तर खूप वाईट वाटते. अद्वैतला कसे समजावू? तर अद्वैत पुढे म्हणतो की अगं बोल, मान्य कर की तू घाबरलीस म्हणून, कारण तू एक्सपोज झाली. नशीब सर्वजण येथे होते, नाहीतर इने तर पटवून दिले असते सर्वांना की इने काही केलेलेच नाही म्हणून. मुळात आईनेच हिला धक्का मारला असे इने सर्वांसमोर सांगितले असते. तेव्हा कला ही सरोजकडे बघत असते आणि सरोज मात्र शांत असते, कारण तिने स्वतःला धक्का दिलाय असे तिच्या लक्षात तर आलेलेच असते आणि सर्व आरोप तर अद्वैत तिच्या समोर कलावर करत असतो आणि अगदी तिच्या मनासारखी घडत असते. तिला सुद्धा तेच हवं असतं आणि नयनाच्या तर मनासारखेच होते की वाव, या कलाला तर कोणी तिची जागा दाखवून द्यायला हवीच होती. वेल डन अद्वैत. अरे तिने हे केलेले नाही, मला सुद्धा माहिती आहे. आय डोंट केअर. अद्वैत जे काही करतो ते अगदी मस्तच चालले, कारण नयनाला सुद्धा हेच हवं असतं. तर अद्वैत लगेच कलाच्या हाताला धरतो आणि सर्वांच्या समोर तो कलाला आबांसमोर घेऊन येतो. आबांना सांग ना, आता सांग ना तू आबांना की मी कशी चांगली आहे ते, मी कशी सर्वांना सांभाळून घेते, घरातील सर्व कर्तव्य मी कशी पार पडते हे सांग ना, का गप्प बसलीस? कला मात्र काही उत्तर देत नसते. रागाने ती अद्वैतकडे बघत असते. ते काही तिने केलेलेच नसते, तेच आरोप अद्वैत तिच्यावर करत असतो. हे बघून रोहिणीला मात्र खूप आनंद होतो
आणि ती म्हणत असते एक मनात की बापरे, दिसते तेवढं छोटं प्रकरण नाही, त्यामुळे घरात तर मात्र चांगला तमाशा होणारच आहे, त्यामुळे आता मात्र या कला खरेच काही खरं नाही. म्हणून रोहिणी तर खुश होते. त्यावर अद्वैत सर्वांसमोर कलाला म्हणतो की आजपर्यंत घरातील सर्वांनी तुझं सर्व काही ऐकून घेतलं, आजपर्यंत तू माझ्या आईचा नॉनस्टॉप अपमान करतच आली, पण एक गोष्ट लक्षात ठेव की तू आमच्या घरात राहते, आम्ही तुझ्या घरात नाही राहत. काय झाले की तू निरुत्तर आहे का? म्हणजे तीच व्यक्ती ही आत निरुत्तर असते की जिने चूक केलेली आहे ते. तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी निरुत्तर नाही, पण जी गोष्ट मी केलेलीच नाही त्याबद्दल वाद घालणं हे सुद्धा चुकीचंच आहे. जेव्हा जेव्हा मी तुला उलट बोलले तेव्हा तुझ्या मताप्रमाणे मी तुला तोंडावर पाडले, तेव्हा सुद्धा तू माझ्याबरोबर उद्धट सारखाच वागला. तुला हवं तेव्हा पाहिजे तसा तू माझा अपमान करशील आणि मी निमूटपणे ते सर्व सहन करेल, तर तसे नाही होणार. आता सुद्धा तू माझ्यावर आरोपच करतो आणि ते आरोप तू स्वीकार, असं जर तुझं म्हणणं असेल तर चांदेकर ते शक्य होणार नाही. आणि राहिला प्रश्न तो घरच्यांनी माझं काही ऐकून घेण्याचा, तर माझं म्हणणं तुम्ही निमूटपणे ऐकून घ्या. असं उर्मटपणा मी केव्हाही केलेलं नाही आणि म्हणले सुद्धा नाही. माझं तुला इतकंच म्हणणं आहे की माझ्यावर किंवा कुणावर सुद्धा इतके आरोप करताना खऱ्या खोट्याची शहानिशाही करायलाच हवी. पण माझं जे काही म्हणणं आहे ना त्याच्या विरुद्धच तू वागणारच. मला त्रास देणं, माझ्याशी खोटं वागणं हे तर तुझं ठरलेलंच आहे. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत असतो आणि आबांसमोर तो हात जोडतो. आबा, हात जोडून मी तुमची माफी मागतो, कारण इथून पुढे हे ओझं मी माझ्या खांद्यावर ठेवून नाही जगू शकत. आजपर्यंत या खरेशी मी जे काही चांगलं वागत होतो ते सर्व बरोबरच होतं, मनापासून नव्हतं, ते एक खोटं होतं, नाटक होतं. तेव्हा ते ऐकून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि आबांना याबद्दल माहिती असते. तेव्हा अद्वैत आबांना आय एम सॉरी असे बोलतो. आबांना म्हणतो की पण आबा, तुमची तब्येत, घरातील बिघडलेले हे वातावरण, या सर्वांमुळे माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता, म्हणून मला असे वागावे लागले. मंगळागौरीच्या दिवशी जेव्हा तुम्ही डॉक्टरांशी बोलत होतात तेव्हा मी सर्व ऐकले होते. तुम्ही असे म्हणाला होतात की जोपर्यंत माझ्या अद्वैतचा आणि हिचा संसार सुरळीत होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवात जीव नाही येणार. त्यामुळे मी हिच्याशी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होतो. तुमच्या तब्येतीसाठी मी हिच्याशी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण आबा मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही. पण आता नाही आबा, आता बाद झालं. ही मुलगी माझ्याच घरात राहते आणि मलाच डॉमिनेट करते. सतत कुठल्या ना कुठली गोष्टी दाखवून ती मला ब्लॅकमेल करते, माझ्या आईला प्रेशराईज करते. घरात असणारे जेथे शांत बसायला हवे तेथेच ती पुढे करत असते. सर्वांसमोर ती मला खोटं ठरवण्याचा सुद्धा प्रयत्न करते आणि आज तर तिने सर्वांसमोर माझ्या आईला धक्का सुद्धा दिला. ते मी नाही सहन करू शकत. यापुढे कधीही मी मुलीबरोबर चांगलं नाही वागू शकत आणि वागणार सुद्धा नाही. त्याबद्दल सॉरी. त्यामुळे आबा प्लीज तुम्ही तुमची प्रकृती जपा, स्वतःला मात्र तुम्ही आमच्यामुळे त्रास करून घेऊ नका. आणि हे सर्व काही समजून घेताना वागताना माझी खरंच खूप मोठी घुसमटत होती. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, मी तुझं सर्व बोलणं ऐकून घेतलं, पण आता मला तर थोडं बोलून देशील का? तेव्हा काका म्हणतात की अद्वैत, अरे तू सुद्धा जरा बस आणि आबा तुम्ही सुद्धा जरा खाली बसा. तेव्हा आबा म्हणतात की श्री, हे बघ मी अद्वैतशी बोलतो. आणि आबा अद्वैतला म्हणतात की हे बघ अद्वैत, हा सर्व प्रकार मला पहिल्यापासून माहिती होता. तेव्हा अद्वैतला तर धक्का बसतो. तो विचारतो की म्हणजे काय आबा? तर आबा सांगतात की अरे म्हणजे तू फक्त माझ्यासाठी, म्हणजे या कलाशी तू चांगलं वागण्याचं नाटक करत होता, ते मला माहिती होते. तर अद्वैत म्हणतो की काय आबा, काय सांगतात? तेव्हा आबा म्हणतात की हो, ज्या दिवशी कला घरातून निघून गेली त्या दिवशी गणपती समोर जी चिठ्ठी तू ठेवली होती ती चिठ्ठी कलाने वाचली होती आणि ती चिठ्ठी मला तिने दाखवली होती. त्या विषयावर आमचे बोलणं सुद्धा झालं होतं आणि तेव्हापासून हे सर्व मला माहिती होते. तेव्हा अद्वैतच्या समोर येते आणि त्याला सर्व काही आठवते की कला तिच्या मैत्रिणीबरोबर जेव्हा फोनवर बोलत होती आणि ते सर्व अद्वैतला उद्देशून बोलत होती. अद्वैतसाठी सर्वांसमोर तिने जो उपमा त्याला खायला दिलेला असतो तो इतका तिखट तिने का बनवलेला होता हे सर्व काही त्याच्या लक्षात येते की कला त्याच्याबरोबर का असे वागत होती. त्याच्या लक्षात येते आणि तो म्हणतो की म्हणजे आतापर्यंत आबांची भीती दाखवून इने माझ्याकडून जे काही करून घेतले ते सर्व खोटं होतं. आजपर्यंत माझ्या घरात पदोपदी जे काही घडत होते ते सर्व विश्वासघात होत होता. तेव्हा लगेच रजनी म्हणते की अरे अद्वैत. तेव्हा रजनीला बोलण्या अगोदर लगेच श्रीकांत तिच्यावर ओरडतो की रजनी. रोहिणी मात्र रजनीचे हे बोलणे ऐकून मनात म्हणते की ही तरी काय मध्ये मध्ये बोलत असते. तेव्हा अद्वैत लगेच सर्वांसमोर म्हणतो की आतापर्यंत ही मुलगी जे काही वागत होते त्याचे कारण तर समजले. माझ्याकडे तर आबांच्या तब्येतीचे कारण होते की मी जे काही वागत होतो त्याचे, आणि जे काही माझं कारण होतं ते माझ्या घरच्यांशी रिलेटेड भावनिक असे कारण होते. पण हिचे काय? हिने तर आबांना सर्व सांगितले होते. म्हणजे याचा अर्थ असा होता की आबांना सांगितल्यानंतर सुद्धा
ब्लॅकमेल करत होती। हिच्या मताप्रमाणे ही मला वागवण्याचा प्रयत्न करत होती, म्हणजे याचा अर्थ ही माझ्याशी खोटं बोलत होती। नाही, कधीही आपलं घर असे नव्हते। आपण सर्वजण एकत्र जमायचो, हसत खेळत आनंदात गप्पा मारायचो आपण। आबा, आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात आईला असे जेवणाच्या ताटावरून उठून जाताना बघितलेलं नव्हतं ही नाही, पण आता आपण सर्वजण एकत्र येतो तर ते कशासाठी? हिने सर्वांना त्रास दिला त्यासाठी। खरंच, आणि कलाला म्हणतो की खरंच घरातील व्यक्तींशी तू किती खोटं वागत होती आणि हे खोटं वागताना तुला लाज कशी वाटत नाही? आणि आबा, तुम्ही म्हणतात की हिला संस्कार आहे आणि आबा नाही, तुम्ही कितीही हिला पाठीशी घाला, पण माझे सेशन्स आता संपले। मी खूप काही सहन केले, एक वेळेस मी सर्व सहन करेल, परंतु माझ्या आई बरोबर जे काही वागली ते मी नाही सहन करू शकणार। आणि कलाला विचारतो की काय, तू माझ्या आईला धक्का मारला? खरे, बाकी मी काही सहन करू शकतो, पण माझ्या आईचा मात्र अपमान मी नाही सहन करू शकणार। माझ्या आईशी वागताना रिस्पेक्टनेच वागायचे असे तो तिला धमकावतो। तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, तुझा काहीतरी गैरसमज होतो। मी त्यांना धक्का मारलेला नाही, त्यांचा तोल गेलेला होता। अरे, मी तुझे आतापर्यंत खूप काही ऐकून घेतले, पण तरीही सुद्धा मला एक शब्द सुद्धा बोलायचा नाही। मला फक्त जे काही विचारायचे ते सरोज मॅडमला विचारायचे। तेव्हा कला सरोजला विचारते की सरोज मॅडम, आपण दोघी सुद्धा येथे उभा होतो आणि बाकीचे सर्वजण बाजूला उभे होते। बाकीच्या सर्वांचा गैरसमज झाला असेल, पण आपल्या दोघीत नेमकं काय घडले हे तुम्हाला मला दोघींना सुद्धा माहिती आहे। तुम्हीच सांगा की मी तुम्हाला धक्का दिला का? तेव्हा सरोज मात्र काही उत्तर देत नसते। तेव्हा अद्वैत लगेच तिच्यावर रागवतो, अगं तू कोण आहे माझ्या आईला हे सर्व प्रश्न विचारणारी? लायकी काय आहे तुझे तिला हे प्रश्न विचारणारी? अगं, माझ्या आईची लेवल काय, तुझी लेवल काय? जमीन आसमानाचा तुमच्या दोघीत फरक आहे, आणि तरी सुद्धा तू तिलाच प्रश्न विचारते। तिला धक्का मारला, तिच्यावर धक्का देऊन तू खाली पाडले, तरी सुद्धा तू वर नाक करून तिलाच प्रश्न विचारते। एक गोष्ट कायम तू लक्षातच ठेव की माझ्यासाठी टॉप प्रायोरिटीच आहे। माझ्यासाठी माझी फॅमिली खूप महत्त्वाची आहे, असे रागाने बोलून अद्वैत कलाचा हात धरतो आणि तिला घरच्या बाहेर काढण्यासाठी तो घेऊन जात असतो। तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। आबा, सोहम, रजनी हे ओरडत असतात की अरे थांब अद्वैत, तू काय करतोस? परंतु अद्वैत मात्र कुणाचे ऐकायला तयार नसतो आणि तो कलाला घराच्या बाहेर दरवाजात घेऊन येतो आणि रागाने तिला तुळशी समोर आणून झुगारून देतो। तेव्हा आबा म्हणतात की हे बघ अद्वैत, तू माझं ऐकून घे, असे काहीतरी विपरीत तू करू नकोस। अद्वैत इतका भडकलेला असतो, तो तर कुणाचे ऐकून घ्यायला तयार नसतो। सोहम सुद्धा त्याला समजावतो की अरे दादा, ऐकून घे, आपण शांतपणे सर्वजण एकत्र बसूयात आणि सर्वजण ह्या गोष्टी सॉल्ट करूयात, पण तू असे कला वहिनीला मात्र घराबाहेर काढू नकोस। तेव्हा अद्वैत तर कुणाचे ऐकून घ्यायला तयारच नसतो। रागाने तो कलाकडे बघत असतो आणि कला सुद्धा त्याच्याकडे रागाने बघत असतो। तेव्हा श्रीकांत काका लगेच सोहमला म्हणजे ओरडतो की मगाशी सुद्धा तुझ्या आईला मी तेच सांगितले आणि आता सुद्धा तुला शांत राहण्यासाठी सांगतो। अद्वैत तुझ्यापेक्षा मोठा आहे। तेव्हा सोहम म्हणतो की बाबा, अहो तुम्ही सुद्धा काय असे बोलतात, तुम्ही तरी दादाला समजावा। आणि रजनीला म्हणतो की आई, अगं तू तरी समजाव, एकदा तरी कलावहिनीचं म्हणणं ऐकून घ्यायला नको का? तेव्हा मात्र श्रीकांत काका हे सोहमवरच ओरडतात। तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अरे तू असे वेड्यासारखे वागू नकोस, तू अगोदर कलाला आतमध्ये घरात घे। तेव्हा रजनी सुद्धा अद्वैतला समजावते की अरे अद्वैत, तू असा वेड्यासारखा का वागतोस? कलाला तू घरात घे। सर्वजण अद्वैतला खूप समजावतात। तेव्हा अद्वैत म्हणतो की एखाद्याला आपल्या लायकीपेक्षा जर जास्त मिळाले तर त्याला त्याची किंमतच नसते, आणि अचानक एखाद्या गोष्ट जास्तच मिळाली तर त्याने माज वाटतो। तेव्हा आबा म्हणतात की हे बघ अद्वैत, कोणतीही गोष्ट ही अशीच घडत नाही। कला काही कारणामुळे आपल्या घरात आली तर अद्वैत म्हणतो की कारणामुळे घडली म्हणजे तिचं फक्त इतकंच कारण आहे की मला त्रास देणं हे। आबा म्हणतात की अरे ती लग्न करून, तर अद्वैत म्हणतो की आबा, लग्न म्हणजे फक्त एक माध्यम आहे आपल्या घरात येण्यासाठी, आणि ही फक्त आपल्या घरात आलेली नाही, आपल्या घरात घुसलेली सुद्धा आहे। तेव्हा रजनी सुद्धा अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, तू आता इतकं डोक्यामध्ये राग घालून घेऊ नकोस, अरे प्लीज ऐकून घे, तू कलाला घराबाहेर काढू नकोस। तेव्हा आबा सुद्धा अद्वैतला खूप समजावतात की अरे अद्वैता, तू असे वागू नकोस, जरा काही विचार कर। तेव्हा अद्वैत सर्वांना सॉरी म्हणतो आणि आता मी कुणाचं काही ऐकून घेणारच नाही, मी या मुलीला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणारच। तेव्हा कला लगेच सर्वांसमोर हात अद्वैतचा धरते आणि अद्वैतकडे बघत असते। त्यानंतर इकडे आतमध्ये नैना मात्र कला विरोधीच बोलत असते की खरंच मला तर इमॅजिन होत नाही की कला माझी धाकटी बहीण असे वागू शकते, आणि तरी सुद्धा मी तिला जाऊ आणि धाकटी बहीण या नात्याने
मी कायम समजावत आले की कला, अगं तू असे वागू नकोस. मुद्दाम नैना सरोजला आणखीन भडकवण्यासाठी आणि कला विरोधी सरोजच्या मनात आणखीन विष पेरण्यासाठी हे सर्व बोलत असते. मी कलाला अनेक वेळा समजावले की अगं कला, हे आपलं सासर आहे, माहेर नाही. पण नाही, तिने केव्हाही माझं ऐकलंच नाही आणि आज तिने हद्दच पार केली. चक्क तिने स्वतःच्या सासूला ढकलले. तेव्हा मात्र सरोज या सर्वाचा विचार करत असते की नैना जे काही बोलते, कारण नैना तर आमच्या दोघींच्या मध्ये उभी होती. तिने स्पष्ट बघितलं की नेमकं काय झाले ते, आणि तरी सुद्धा ही असं बोलते म्हणजे नक्की ह्या दोघी बहिणी किती महाचालक आहे हे जे मी म्हणते ना ते काही खोटं नाही. तेव्हा रोहिणी सुद्धा लगेच मध्ये बोलण्याला सुरुवात करते की खरंच काय हद्द झाली. तिची हिंमत तरी कशी झाली सरोज वहिनीला ढकलण्याची. ती सर्वांसमोर सरोज वहिनीचा अपमानच कशी करू शकते. बिचारी सरोज वहिनी आयुष्यभर या घरासाठी झिजली. आतापर्यंत तिने या घरासाठी सर्व काही केले, इतकं साम्राज्य उभं केलं, आणि एक काल आलेली मुलगी, तिला हे सर्व सहन झालं नाही आणि तिने सरोज वहिनीला ढकलले. तेव्हा नैना लगेच म्हणते की मॉम इन लॉ, खरंच मला सुद्धा खूप इतकी लाज वाटते की कलाच्या वतीने मी सरोज मामींची माफी मागावी असे मला वाटते. पण जरी मी माफी मागितली तरी सरोज मामींचा जो अपमान झालेला आहे तो कुठे भरून निघणार आहे, हो की नाही. तेव्हा रोहिणी म्हणते की मान्य आहे की दोन व्यक्तीमध्ये मतभेद होऊ शकतात, परंतु आज तिने जे काही केले ना ते लिमिट अगदी क्रॉस केले. तेव्हा लगेच राहुल म्हणतो की हो मॉम, चांदेकरांची इतकी मोठी फसवणूक हे तर खूप वाईटच आहे. तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, अगं मला मान्य आहे की तुझ्या सुनेचं मात्र खरंच खूप कौतुक होते आणि सर्वजण तर तिला डोक्यावरच घेऊन नाचतात, परंतु आज मात्र तिने जे काही केले त्यानंतर मी तुला कॉन्फिडेंटली सांगू शकते की माझं सून कधीही अशी नाही करू शकत. त्यानंतर इकडे बाहेर कलाही अद्वैतला म्हणत असते की प्रत्येक वेळेस तू स्वतःच बोलत असतो आणि बाकीच्यांनी काहीच बोलायचे नाही, की प्रत्येक वेळेस तूच बोलत राहणार आणि आतमध्ये निघून जाणार. बाकीच्यांचं काही ऐकूनच घ्यायचे नाही का प्रत्येक बाजूला ह्या दोन बाजू असतात. प्रत्येक गोष्टीची तू एकच बाजू धरून ठेवू शकत नाही. स्वतःचे म्हणणं मांडून दुसऱ्याचे काही ऐकून न घेता बोलणं हे वागणं खरंच चांदेकर तुझे चुकते, तू चुकीचे वागतो. एकतर तू काहीतरी चुकीचे बघितले आणि तुझा काहीतरी गैरसमज झाला. अरे मी तुला वारंवार तेच सांगते की सरोज मॅडमला मी धक्का दिलेला नाही, त्यांचा तोल गेला आणि मी खोटं नाही बोल. जसा तुझा मान सन्मान आहे ना चांदेकर, तसाच अरे माझं सुद्धा आहे. माझी काही चूक नसताना फक्त दुसऱ्या कुणाच्या समाधानासाठी मी दुसऱ्याची माफी नाही मागणार, कारण मला माहिती आहे की माझी खरंच काही चूक नाही. हे बघ, आज जे काही घडले तो फक्त एक गैरसमज होता, यावर जोपर्यंत तुझा विश्वास नाही बसत आणि आता सर्वांसमोर तू जे काही मला घराच्या बाहेर काढले, तसाच तू जोपर्यंत मला स्वतःहून घरात घेत नाही तोपर्यंत मी येथे अन्न पाण्याशिवाय अशीच उभी राहणार. तेव्हा रजनी आणि सोहम आबा यांना खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत आणि श्रीकांत काका हे रागाने आतमध्ये निघून जातात, तर कला ही त्यांच्याकडे रागाने बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आबा हे सर्वांसमोर अद्वैत आणि सरोजला म्हणतात की तू जे काही कलाबरोबर तुम्ही दोघं वागलात ना ते मला अजिबात पटलेले नाही, तेव्हा आजपासून तू माझ्याशी बोलायचे नाही असे स्पष्ट शब्दात ते सरोजला सांगतात आणि आतमध्ये निघून जातात. तर इकडे बाहेर कला ही खूप वैतागलेली असते आणि ती खूप चिडलेली असते की कशाशी शहानिशा न करता अद्वैत मला बोलण्यावर बोलत होता आणि तो माझ्यावर इतका चिडलेला होता तरी सुद्धा त्याने काही माझं ऐकून सुद्धा घेतलेले नाही. पण सरोज मॅडम सुद्धा स्वतःहून का सांगत नव्हते कलाने मला धक्का मारलेला नाही, म्हणून कलाला खूप टेन्शन येते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.